अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा निघिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, तुझ्या गत जन्मात तू जयाद्री होतीस, देवी पार्वतींची सखी। तुला तर सारं काही ठाऊक असणारच। विचार कर बानू, आठवायचा प्रयत्न कर। बानू, काय आठवलं का? अगं ये बानू, अगं म्हणजे काय विचारतीया, बोल की। काही आठवलं तुला? मला काहीतरी मंत्र ऐकायला येत होत, पर ते काय होतं कशासाठी होतं ते नाही समजलं मला। नारायण नारायण, ते मंत्र श्री गजाननांशी जोडले गेले आहेत म्हणून ते तुला ऐकू आले। आणि जसे ते तुझ्याशी निगडित आहेत तसेच ते श्री म्हाळसादेवींशीही निगडित आहेत। हे सगळं आख्यानात सांगण्याचे प्रयोजन हेच की हा काळ हा श्री गजाननांच्या जन्मोत्सवाचा काळ आहे। श्री गजानन म्हणजेच श्री गणपती यांचे स्मरण करताच विघ्न दूर होते। वय वय महाराज, तुम्ही सांगितलं होतं हक्कानं मध्ये। कृतयुगातील या शिवलीलेत श्री खंडेरायांवर आलेले विघ्नही याच श्री गजाननांनी एकदा दूर केले होते। अहो काय सांगतायसा महाराज? होय बा, त्यावेळी श्री खंडेराय जेजुरी सोडून तुझ्याचकडे यायला निघाले होते। बरं असं काय घडलं होतं तवा महाराज? श्री म्हाळसादेवींना सोडून श्री खंडेराय तुझ्याकडे यायला निघाले आहेत हे जेव्हा श्री म्हाळसादेवींना समजले तेव्हा त्यांचा राग अनावर झाला आणि तेव्हा त्यांनी पंचमहाभूतांना श्री खंडेरायांची वाट रोखण्याची आज्ञा दिली। हे पंचमहाभूतांनो, माझ्या आज्ञेचा स्वीकार करा। माझे पती श्री खंडेराय हे मला सोडून चंदनपुरीच्या दिशेने चालले आहेत। त्यांना पुन्हा जेजुरीत आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे।
आणि तेव्हा अग्निदेवांना आज्ञा केल्यावर सर्वत्र अग्नीच अग्नी झाला, इतका की सारी सृष्टी त्या आगीत जळून भस्मसात झाली असती. सृष्टीवरील हे विघ्न दूर करणे अत्यंत आवश्यक होते. अग्निदेव, माझी तुम्हाला आज्ञा आहे. श्री खंडेरायांचा सभोवताल तुम्ही व्यापून टाका. अग्नीचा असा डोंब उसळू द्या की सगळे स्वाहाकार होईल. श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश. पृथ्वीवर माझ्या सभोवताली म्हाळसेने जे पंचमहाभूतांचे थैमान मांडले आहे ते तू पाहतो आहेस. याची जर माझ्या प्रजेला पोहोचणार नाही याचे दायित्व तू स्वीकारले आहेस. हे अग्निदेव, तुम्ही शांत व्हा. आणि अशा रीतीने कृतयुगातील या शिवलीलेत निर्माण झालेले हे विघ्न विघ्नहर्त्याने दूर केले. आणि श्री खंडेराय चंदनपुरीला बानूकडे गेले. म्हाळसा, आज योग आहे तेव्हा मी गणपती विषयी तुला अजून काही सांगणार आहे. बैस. सांगा. एकदा 3 असुरांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या आरंभली. ओम ब्रह्मदेवाय नमः. 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 विद्युन्माली, तारकाक्ष आणि वीर्यवान यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांना अपरिहार्यपणे त्या तिन्ही दैत्यांची इच्छा पूर्ण करावी लागली. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. विद्युन्माळी, तारकाक्ष, वीर्यवान, डोळे उघडा. ब्रह्मदेव, आपण? होय, तुमची कठोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवं असेल ते वरदान मागा. ब्रह्मदेव, आपण खरंच प्रसन्न आहात? हो, वरदान मागा. हे ब्रह्मदेव, आम्हा तिन्ही बंधूंना मृत्यू येऊ नये असा वरदान. खरं तर त्यांना चिरंजीव होण्याचे वरदान हवे होते, पण ते देणं शक्य नव्हतं. आणि म्हणून सोनं,
चांदी आणि तांब यांची 3 पुरं अंतरात बांधायची आणि 1000 वर्षापर्यंत ती एका रेषेत येणार नाहीत अशी रचना करायची, हे त्यांच्या डोक्यात होतं. आणि म्हणूनच त्यांनी असे वरदान मागितले की जेव्हा ती 3 पुरं एका रेषेत येतील आणि जेव्हा कोणी एका बाणाने ती 3 पुरं उद्ध्वस्त करेल तेव्हाच त्यांचा मृत्यू येईल. असा वर देण्यासाठी मी असमर्थ आहे. ते सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. पण आपण इच्छित वरदान मागायला सांगितले होते. दुसरं वरदान मागा. अंतराळात स्वर्ण, चांदी आणि तांब्याची 3 पुरं प्रस्थापित करण्याची अनुमती असते आणि ही 3 पुरं एका कक्षेत येतील. तेव्हाच ती नष्ट करण्याची स्थिती असेल आणि त्याच वेळी आमचा मृत्यू यावा. जोपर्यंत ती 3 पुरं एका रेषेत येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, हे त्या 3 बंधूंना ठाऊक होतं. आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण त्रैलोक्याला वेठीस धरलं होतं. जोपर्यंत ती 3 पुरं एका रेषेत येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, हे त्या 3 बंधूंना ठाऊक होतं. त्यांनी संपूर्ण त्रैलोक्याला वेठीस धरलं होतं. एकदा का ते 3 ग्रह तयार झाले, तिथूनच सगळ्या जगाची सूत्र सांभाळू आपण. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही गणपतीचे सहाय्य घेतले होते. ते कसे, केव्हा? सांगतो. जेव्हा या 3 असुरांना असं वाटू लागलं की ह्या त्रैलोक्यावर आपली सत्ता आहे, तेव्हा या सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांना शासन करून त्यांचा संहार करणे भाग होते. आणि म्हणूनच मी त्यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
पण काही केल्या युद्धात मला विजय मिळेना, त्यांचा मृत्यू होईना आणि म्हणून सर्व देव चिंतित होते. युद्धविरामात मी ध्यानस्थ बसलो होतो आणि विचार करत होतो की हे असे का होते आहे, मला युद्धात विजय का मिळत नाही. नारायण नारायण. हे देवाधिदेव, माझा तुम्हाला प्रणाम असो. देवा, आपण याच काळजीत आहात ना की त्रिपुरासुरांचे सामर्थ्य एवढे कसे वाढले, ते इतके प्रबळ कसे झाले की एकही देवता त्यांचा विनाश करू शकत नाही. मुनिवर, ह्या तिन्ही लोकात तुमचा संचार असतो. या सृष्टीत काय घडत आहे ह्यावर तुमचे ध्यान असते. ह्या तिन्ही लोकात संचार करता करता ह्या सृष्टीत काय घडत आहे याची वार्ता देखील तुम्ही सर्वांना देता. पण मुनिवर, त्याच बरोबरीने तुम्ही देवर्षी असल्यामुळे कोणत्या परिस्थितीत काय करावे हे देखील तुम्ही सुचविता. नारायण नारायण. देवा, मी केवळ माझे दायित्व पार पाडतो आहे. मुनिवर, त्या दैत्यांचा विनाश करण्यासाठी देवानी आपले सामर्थ्य पणाला लावले, पण ते शक्य झाले नाही. त्यांच्याशी मी देखील युद्ध केले, परंतु त्यांना प्राप्त झालेल्या वरदानामुळे त्यांचा सर्वनाश करणे मला देखील शक्य नाही. मुनिवर, असे का होते आहे हे तुम्हाला कदाचित ठाऊक असेल. क्षमा असावी देवा, परंतु त्रिपुरासुरांचा मृत्यू हा तुमच्याच हाती लिहिला असला आणि जरी हे सत्य असले तरी त्यांच्याशी युद्ध करण्याआधी आपण श्री गणेशांचे स्मरण केले नाहीत आणि त्यामुळेच आपणही त्रिपुरासुरांचा विनाश करू शकला नाही. आपणच दिलेल्या वचनाचा भंग झाला देवा, आणि म्हणून हे असे घडले. होय, कोणत्याही कार्याआधी श्री गणेशाचे स्मरण व्हावे हे मीच सांगितले होते. पण असे असताना माझ्याच वचनाचे मला विस्मरण कसे झाले. प्रथम पूज्य श्री गणेशांचे स्मरण केल्याशिवाय हे विघ्न दूर होणार नाही देवा, आणि म्हणूनच आपण त्यांचे स्मरण करावे. वंदनीय अशा श्री गणेशांचे स्मरण केल्यावर त्रिपुरासुरांचा नाश हा आपल्यातून होणार हे निश्चित आहे देवा. मुनिवर, तुम्ही हे सुचवल्यामुळे सृष्टीवरील फार मोठे संकट दूर होण्यास निश्चितच सहाय्य होईल. नारायण नारायण. देवा, माझे कार्य पूर्ण झाले. आज्ञा असावी. याचा अर्थ गणपतीने तुम्हाला युद्धात सहाय्य केले. नाही, पण त्यांनी मला अभिमंत्रित शस्त्र दिले. हे महादेव, तुम्ही माझे स्मरण केलेत. गणेश, कोणत्याही कार्याला आरंभ करण्याआधी तुझे स्मरण केले जावे हे मीच सर्वांना सांगितले. परंतु त्रिपुरासुरांच्या युद्धाला सिद्ध होण्याआधी मी तुझे स्मरण केले नाही. तुम्ही माझे स्मरण केलेत. मला सृष्टीवरील आलेल्या संकटांची जाणीव आहे. हे विघ्न दूर होईल. हे श्री महादेव, ह्या युद्धात पाशुपत
हे अस्त्र वापरून या त्रिपुरासुरांच्या तिन्ही पुरांचा विनाश करून तुम्हीच त्यांचा अंत कराल. हा बाण मी अधिमंत्रित केला आहे. तो त्रिपुरासुरांवर सोडावा. विजय निश्चित. पण मग गणपतीने दिलेल्या त्या अभिमंत्रित बाणाचा तुम्ही उपयोग केला? होय, कारण अंतराळात असलेल्या त्या 3 पुरांना आणि त्यावर असलेल्या त्या 3 असुरांना मारण्याचा तोच एक मार्ग होता. अर्थात त्यावेळी मला गणपतीचे सहाय्य घ्यावे लागले होते.